गोंदियाच्या कारंजा गावात आजपासून 3 दिवसीय शंकरपटाला सुरुवात झाली। गेल्या 3 वर्षापासून गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंबरे यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी पहिल्याच दिवशी 200च्या वर बैलजोडी सहभागी झाल्या आहे। तर आज आलेल्या पट शौकीनांनी कमीत कमी वेळेत आपल्या जोड्या पडून उद्या घेण्यात येणाऱ्या प्रथम सामन्याकरिता जोड्या तयार केलेल्या आहे। तर उद्या याच भव्य मैदानावर कमीत कमी वेळेत धावून आलेल्या बैलजोड्या परवा घेण्यात येणाऱ्या अंतिम सामन्याकरिता निवडण्यात येतील। तर विशेष बाब म्हणजे आयोजक समितीच्या वतीने कारंजा गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तर या शंकरपटात गोंदिया जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातील पट शौकीनांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली आहे। तर खास बाब विजयी बैलजोड्यास ज्या बैलजोड्या पराभूत करतील अशा बैलजोडी मालकांना देखील प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल। हे विशेष। हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंड पूर्ण गोंदिया तालुक्यात किंवा गोंदिया जिल्ह्यात एवढा सुंदर आणि सुसज्जित ग्राउंड असल्यामुळे इथं जोडी चांगली जास्त येतात आणि त्या हिशोबानं आम्ही पूर्ण इनाम ठेवला आहे। म्हणजे जोड्या केवढेही येवोत प्रत्येक जोडीला इनाम मिळणारच, पुरस्कार मिळणारच आणि पुरस्कार एवढे ठेवले आहे ते आपण बघाल त्या पूर्ण पोस्टरवर तर तुम्हालाही वाटेल की एवढे पुरस्कार तुम्ही कसे काय ठेवले म्हणून। पण काय असते, शेतकरी बांधव आहे त्याचा सन्मान कोण करणार। गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे, गोंदिया।